माझ्या नवऱ्याच्या आणि धीराच्या अनुपस्थितीमध्ये माझ्या जाऊबाईच्या खोलीतून रात्रीच्या वेळी विचित्र आवाज यायचे. मी माझ्या नवऱ्याला सांगितले तर नवरा मला रोज रात्री जेवण झाल्यावर मसाला पान खायला द्यायचा. तेव्हापासून मला खूप गाढ झोप येत होती. मग एके दिवशी मी ते पान खाण्याचे नाटक केले आणि झोपण्याचेही नाटक केले. नंतर रात्री मी जाऊबाईच्या खोलीत लपून पाहिले तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण तिथे प्राजक्ताचे नुकतेच लग्न झाले होते. घरात दोघे नवरा बायको आणि तिच्या मोठ्या जाऊबाई राहत होते. तिचे मोठे दीर बाहेरगावी राहत होते. प्राजक्ताने सकाळचा नाश्ता बनवला. तिने आपल्या नवऱ्याला म्हणजे प्रशांतला नाश्त्यासाठी बोलवले. प्रशांतला आवाज देऊनही नाश्त्यासाठी आला नाही म्हणून प्राजक्ता प्रशांतजवळ गेली. प्रशांत मोबाईल पाहण्यात व्यस्त होता. प्राजक्ता म्हणाली, प्रशांत, आता हा मोबाईल सोडा ना. जेव्हा बघते तेव्हा या मोबाईलवरच असता. पाहू बरं तुम्ही मोबाईलमध्ये काय करता ते. प्राजक्ताचे बोलणे ऐकून प्रशांत लगेच घाबरला आणि आपला मोबाईल बंद करून त्याच्या पॉकेटमध्ये ठेवत म्हणाला, अगं जाऊ दे ग, मी फक्त मोबाईलमध्ये टाइमपास करत होतो. तू इकडे ये आणि माझ्या पुढे बस. एवढी सुंदर बायको असताना मोबाईलमध्ये टाइमपास का करू बरं मी. प्राजक्ता जोरजोरात हसली आणि म्हणाली, असे आहे का प्रशांत बाबू, तुम्हाला मला मोबाईल दाखवायचा नाही म्हणून तुम्ही असे बोलत आहात. बरं जाऊ दे, तुम्ही पण लक्षात ठेवा मी तुमचा मोबाईल चेक नाही करणार. आता चला पटकन आणि गरम गरम नाश्ता करून घ्या. प्रशांत नाश्त्यासाठी टेबलवर आला आणि इकडे तिकडे पाहून म्हणाला, अगं प्राजक्ता, वहिनी नाही आल्या का नाश्त्यासाठी. त्यांना नाश्ता करायचा नाही का. प्राजक्ता सहजच म्हणाली, ताईचं डोकं सकाळपासून खूप दुखतंय ना म्हणून त्यांनी लवकर नाश्ता करून घेतला आणि औषध खाऊन त्यांच्या खोलीत झोपल्या आहेत. आजकाल मला त्या खूप उदास आणि खूप दमल्यासारख्या वाटतात. बरं ऐका ना, मला ताईबद्दल तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. प्रशांतने प्राजक्ताकडे कपाळावर आठ्या पाडून पाहिले आणि म्हणाला, काय झालं बोल. प्राजक्ता जरा अडखळत म्हणाली, तुम्ही जेव्हा रात्री नाईट ड्युटीला जाता ना तेव्हा कधी कधी रात्रीची माझी झोप मोड होते. मग मी किचनमध्ये पाणी प्यायला येते तेव्हा मला ताईच्या खोलीतून विचित्र आवाज येतात आणि पुरुषाचा सुद्धा आवाज येतो. आता पहा ना, मोठे भाऊजी तर या घरात राहत नाही, त्यामुळे मला थोडं विचित्र आणि भीतीसुद्धा वाटत आहे. तसे तर मी लग्नानंतर भाऊजींना एकदा सुद्धा पाहिले नाही. ते कधी घरी का नाही येत. प्रशांत जरा चिडूनच म्हणाला, तू का त्यांचा सारखा सारखा विषय काढतेस. वहिनी आपल्या सोबत राहतात ना, तेच खूप आहे. तुझ्या भाऊजीबद्दल तर मला विचारत नको जाऊस. त्यांना जरा जबाबदारीची जाणीव असती ना तर ते घर सोडून गेलेच नसते. प्रशांत रागातच उठून गेला. प्राजक्ता जेव्हा जेव्हा तिच्या भाऊजींबद्दल विषय काढायची तेव्हा प्रशांत असाच खूप चिडायचा. त्यामुळे प्राजक्ता भाऊजींबद्दल काहीच विचारत नव्हती. खरं तर त्यांच्या घरात तिच्या भाऊजींचा एक सुद्धा फोटो नव्हता. प्रशांतचे आई वडील त्यांच्या लहानपणीच देवाघरी गेले होते आणि प्रशांत आपल्या वहिनीसोबतच राहत होता. 1 महिन्यापूर्वीच प्राजक्ता त्याची नवरी बनून या घरात आली होती. प्राजक्ताचे आई वडील सुद्धा या जगात नव्हते. तिच्या चुलत्याने प्राजक्ताला सांभाळले होते. तिची चुलती सुद्धा तिच्यावर खूप प्रेम करत होती. पण शेतात साप चावल्यामुळे तिची चुलती वारली आणि तिच्या चुलत्याने दुसरे लग्न केले होते. सावत्र चुलतीने तर तिचे खूप हाल केले होते. त्यामुळे प्राजक्ता तिचे शिक्षण पूर्ण करू शकली नव्हती. 1 वर्षापूर्वी तिचे चुलते वारले होते. त्यांच्यावर तिची चुलती तर प्राजक्ताला खूप मोठे ओझे समजायला लागली होती. जे भेटेल त्याच्याशी लग्न करून प्राजक्ताला घरातून बाहेर तिची चुलती काढणार होती. याच दरम्यान प्राजक्तासाठी प्रशांतचे स्थळ आले. तिच्या चुलतीने लगेच काहीच विचार न करता, काहीच चौकशी न करता प्रशांतबरोबर तिचे लग्न लावून दिले होते. तेव्हा प्राजक्ता तर खूप घाबरली होती की काय माहिती तिचे सासर कसे असेल, तिचा होणारा नवरा कसा असेल. पण लग्नानंतर प्रशांतने प्राजक्ताला खूप प्रेम दिले होते. त्यामुळेच प्राजक्ता तिच्या सासरी आता खूप आनंदी राहत होती. प्राजक्ताची मोठी जाऊबाई सारिका खूप जास्त बोलत नव्हती. कायमच गप्प राहायची. सारिका पहिल्यासारखीच घरात काम करायची आणि प्राजक्ता तिला मदत करू लागायची. आणि त्याच्यानंतर सारिका दिवसभर तिच्या खोलीत बंद राहायची. पण रोज रात्री तिच्या खोलीतून विचित्र आवाज आणि पुरुषाचा बोलण्याचा आवाज यायचा. प्रशांतने प्राजक्ताला सांगितलं होतं की त्याची नोकरी अशीच आहे
की त्याला कायम रोज रात्री कामावर जावे लागेल. त्यामुळे प्रशांत दिवसभर घरी राहायचा पण रात्रीचा कामावर जायचा. संध्याकाळी प्रशांत मार्केटमधून घरी आला तर प्राजक्ताला त्याने खोलीमध्ये बोलावले. प्रशांतने बोलावल्यावर प्राजक्ता आनंदाचाच तिच्या खोलीमध्ये गेली. प्रशांतने तिला मिठी मारली आणि म्हणाला, यार प्राजक्ता, तू एवढी सुंदर आहेस, तुला सोडून नाईट ड्युटीवर जायला मन करत नाही, पण पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे जावंच लागते ड्युटीवर. बरं ऐक ना, आज मी तुझ्यासाठी मसाला पान आणले आहे, हे घे आणि खा. तिला खूप आनंद झाला आणि तिने ते पान खाल्ले. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती पण प्राजक्ताला खूप झोप यायला लागली होती. त्या तिघांनी सोबतच रात्रीचे जेवण केले. त्यानंतर तिची मोठी जाऊबाई तिच्या खोलीत गेली आणि प्राजक्ता सुद्धा तिच्या खोलीत आली. आज तिला खूप झोप आलेली होती. थोड्या वेळाने प्रशांत सुद्धा नाईट ड्युटीवर गेला. प्राजक्ता कधी बेशुद्ध होऊन झोपून गेली तिला तिचेच कळाले नाही. आता रोज रात्री तिच्यासोबत असेच घडत होते. रोज संध्याकाळी प्रशांत तिला मसाला पान खायला द्यायचा आणि प्राजक्ता बेशुद्ध होऊन झोपून जायची. तिला आता मध्यरात्री जाग येत नव्हती. दिवसाची तिला चक्कर सुद्धा येऊ लागली होती. जसजशी तिची ही स्तुती वाढत गेली तसतसे तिला कळायला लागले की काहीतरी गडबड आहे. कारण या अगोदर ती दिवसभर तरतरीत राहायची. घरात काम सुद्धा वाढले नव्हते आणि खाण्यापिण्यात सुद्धा काही बदल झाला नव्हता. फक्त एक नवीन गोष्ट ही झाली होती की ती रोज मसाला पान खायला लागली होती. एक दिवस संध्याकाळी प्रशांतने तिला मसाला पान खायला आणले तर प्राजक्ताने काहीतरी विचार करत ते पान खाल्ले नाही आणि त्या पानाला लपवले. प्रशांतला वाटले की रोज सारखे प्राजक्ताने पान खाल्ले आहे त्यामुळे तो निश्चिंत होता. जेवणानंतर प्राजक्ता रोज सारखी तिच्या खोलीत झोपायला आली. पण थोड्या वेळाने प्रशांत खोलीमध्ये आला आणि कोणाला तरी फोन करून बोलू लागला. प्राजक्ता झोपायचे नाटक करत होती. थोड्या वेळाने प्रशांत खोलीतून निघून गेला. प्राजक्ताला वाटले की तो रोज सारखा नाईट ड्युटीवर गेला असेल. प्राजक्ताला आज रात्री झोपायचे नव्हते कारण तिला सत्य काय आहे ते शोधायचे होते की तिच्या जाऊबाईच्या खोलीतून ते विचित्र आवाज काय येत होते. मध्यरात्री जेव्हा पाणी प्यायला उठली तेव्हा तिला जाऊबाईच्या खोलीतून पुरुष बोलण्याचा आवाज आला. ती चोरून पाहण्यासाठी जाऊबाईच्या खोलीच्या बाहेर आली. खोलीचा दरवाजा थोडासा होडा होता. तिने व्यवस्थित दरवाजाच्या सापटीतून जे काही पाहिले तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण जाऊबाईच्या खोलीत एक अनोळखी व्यक्ती होता आणि तिचा स्वतःचा नवरा प्रशांत त्या अनोळखी व्यक्तीबरोबर जाऊबाईचा सौदा करत होता. तिची जाऊबाई सारिका बेडवर बसून शून्यात हरवली होती. जसे काय तिला या गोष्टीची सवय झाली आहे. प्राजक्ताने तिच्या मोबाईलमध्ये त्या दरवाजाच्या सापटीमधून त्यांचा व्हिडिओ काढला. व्हिडिओ काढून हळूच बाहेरून कडी लावली. लगेचच तिने पोलिसांना फोन केला आणि पोलिसांची वाट पाहू लागली. थोड्याच वेळात पोलीस घरी आले. पोलिसांनी घरी येताच प्रशांतला आणि त्या अनोळखी व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी प्रशांतला 2-3 कानाखाली लावल्या आणि त्याची चौकशी केली. तेव्हा तो बोलू लागला की सारिका माझी मोठी वहिनी नाही तर माझी बायको आहे. मी सारिकाला सुद्धा गरीब घरातून लग्न करून आणले होते आणि याच्यानंतर तिला मी या धंद्याला लावले होते. माझ्या धंद्यात नवीन नवीन मुलींची मागणी असते म्हणून मी प्राजक्तासोबत सुद्धा लग्न केले. मी अशा मुलींसोबत लग्न करत होतो ज्याच्या मागे पुढे कोणी नसेल, त्या अनाथ असतील. एकदाच मी त्यांच्याकडून हे चुकीचं काम करून घ्यायचो आणि त्यांचा व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करायचो. त्यामुळे त्यांच्याकडे माझे काम केल्याशिवाय कोणताच पर्याय नाही राहायचा. एका शहरात 2-3 वर्ष राहायचो आणि तिथून निघून जायचो. मग मागे त्या मुलींचे काय झाले हे मला नाही माहिती. या शहरात येऊन मला 4च महिने झाले होते. प्राजक्ता माझी पुढची शिकार होती पण प्राजक्ताने सगळेच काम बिघडवले. आजपर्यंत माझी प्लॅनिंग कधीच फेल नव्हती झाली. कोणत्याच मुलीला पहिला माझा संशय आला नव्हता आणि कोणतीच मुलगी अशी चालाकी करू शकली नव्हती. पण या प्राजक्तामुळे माझा सगळा खेळ बिघडला. इन्स्पेक्टर त्याच्या कानाखाली देत म्हणाले, वाईट कामांचा शेवट हा होतोच. प्रत्येक अपराधीला वाटते की तो खूप हुशार डोक्याचा आहे पण त्याच्या आयुष्यात कोणी ना कोणी येतेच जे त्यांच्या वाईट कामाला शिक्षा देऊ शकेल. त्यानंतर प्राजक्ताच्या धाडसीपणाचे कौतुक करत इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, जर प्रत्येक मुलगी तुमच्यासारखी असेल आणि तसेच अपराधीला पकडण्यात मदत करेल तर गुन्हेगारी आपोआप संपत जाईल.
सारिकाने प्राजक्ताला मिठी मारली आणि जोरजोरात रडायला लागली आणि म्हणाली, मला माफ कर प्राजक्ता, मी तुला सत्य काय आहे ते सांगू शकले नाही, कारण या माणसाने मला धमकी दिली होती की जर मी तुला सांगितले तर तो माझी व्हिडिओ व्हायरल करेल. प्राजक्ताने सारिकाचे डोळे पुसले आणि म्हणाली, तसे पण तू भीतभीत तर जगत होती, पण जाऊ दे, आता उशिरा का होईना अपराधी आपल्या जागेवर पोहोचला आहे. जेव्हा पोलीस तिथून जायला लागले तेव्हा प्राजक्ता इन्स्पेक्टरला म्हणाली, सर, तुम्हाला माहितीच आहे की आमच्यासारख्या मुलींना आपले कोणीच नसते, तर मग तुमच्याकडून आम्हाला काही मदत होऊ शकते का, म्हणजे आम्ही आमचे जीवन जगू शकू. इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, तुमच्या दोघीकडे हे घर तर आहे आणि राहिली गोष्ट ती तुमच्या पोटापाण्याची, तर मी काही माणसांना ओळखतो, मी बोलेन तुमच्यासाठी, तुम्हाला कोणती ना कोणती नोकरी भेटेल, फक्त तुम्ही मनापासून मेहनत करा. प्राजक्ता आणि सारिका दोघी हो म्हणल्या. आठवड्यानंतर त्या पोलिसाचा प्राजक्ताला फोन आला की तुम्हाला खेळणी बनवण्याच्या कंपनीत हेल्परचे काम मिळू शकते. प्राजक्ता आणि सारिका त्या कंपनीत गेल्या आणि दोघींना ते काम मिळाले. आता दोघी मिळून त्या कामावर जाऊ लागल्या होत्या, एकमेकींच्या सुखदुःखात भाग घेत होत्या आणि आपले जीवन स्वतःच्या पायावर जगत होत्या. त्या दोघींना आपल्या भांगेत कुंकू पाहिजे होते, ना गळ्यात मंगळसूत्र, आणि नाही त्यांच्या नवऱ्याचा सहारा. जेव्हा त्यांचे जीवन सुरळीत होऊ लागले तेव्हा त्यांनी एका अनाथ मुलाला दत्तक घेतले आणि त्याला सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका अनाथ आश्रममधून 8 वर्षाच्या मुलाला यशला दत्तक घेतले आणि त्याच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलली. दिवसामागून दिवस गेले आणि यशचे शिक्षण पूर्ण झाले. यश आता चांगला जॉबही करू लागला होता. तो प्राजक्ता आणि सारिकाला दोघींना आईच म्हणत होता. दोघी यशसोबत खूप खुश होत्या. तो आता चांगली नोकरी करत होता, तर त्याने आपल्या दोन्ही आईचे जीवन आनंदी केले होते. काही वर्षानंतर यशने त्याच्यासोबतच अनाथ आश्रममध्ये राहणारी दिव्यासोबत लग्न केले आणि आता ते सर्वजण आपल्या छोट्या परिवारात खूप खुश होते.